हर बाबाजी. नर्मदे हर बाबाजी, नर्मदे हर. तुम्ही ओंकारेश्वरला गेले हा. आणि तिथून तुम्ही परिक्रमा घेतली आणि त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला पूजेचे काही जे काही साध्य लागून राहिलं त्याच्याविषयी आम्हाला थोडी माहिती देण्यात यावी. ठीक आहे. नमामि देवी नर्मदे हर बाबाजी. नर्मदे. सर्वांना गुढी पाडवाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणाला पण. जो आपण सामान जे लागते साहित्य, ते म्हणजे असं आहे का आपण तिथं नर्मदा परिक्रमा जेव्हा घेऊ तर तेव्हा आपल्याला हे जो बॉटल आहे तर ह्या बॉटलमध्ये तिथं आपल्याला नर्मदेचं जल भरून देण्यात येईल. नर्मदा मैया सोबत. हा, नर्मदा. आणि मग हे जल भरून दिल्यानंतर मग ते ब्राह्मण आपल्याला अभिषेक करून देते. हा हा, तर हे जल भरून असं खाली कपडा ठेवायचा, त्याच्यावर बॉटल ठेवायची. हा, त्याच्यानंतर आपल्याजवळ राहील हे अष्टगंध चंदन आहे ते. आणि हे अष्टगंध, हे कुकू, हळद, गुलाल, कापूर आणि अक्षदा, तांदळाच्या नाही का सफेद अक्षदा. हा, आणि बुक्का. हा, तर असं एखादं डबा घेऊन घ्यायचा, डब्यामध्ये हे सर्व ठेवून द्यायचं. आणि जेव्हा मार्गाने लागू तर तेव्हा रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला पूजा करणं पण मैयाची. मैया आपल्या सोबत राहते. आणि मग जर रस्त्यात आपल्याला जायचं आहे तर जातेवेळी जशी हे जो माळ आहे तर इले जपत राहायची. रुद्राक्षाची माळ हे जपाची. आणि हा शंख, शंख याच्यासाठी का याले वाजवल्यानंतर येणारे जे संकट आहे हे आपले दूर होते. याले असा वाजवायचा. हा शंख. आणि मग जशी आपल्याला रात्र अगर झाली तर रात्रीच्या टायमात अगर वेळ पडली तर मग आपल्याला हा टार्च. आणि ज्या बी आश्रमात आपण थांबू तर हे जो आहे ना पुस्तक, असं एक पोरं बुक घेऊन जाते, याच्यावर ते लोक आपल्याला स्टॅम्प मारून देते. संस्थेचे हे पाहिजे अशा पद्धतीचे हे स्टॅम्प. हे स्टॅम्प जिथं जिथं आपण थांबलो तिथं तिथं हे लोक स्टॅम्प. आणि हे परिक्रमा आपल्याला म्हणजे ह्या उजव्या हाती पाहिजे तर मग इथं हे सर्व साहित्य ठेवून द्यायचं. आणि इले जशी ह्या भागात उजव्याच भागाला ठेवायची. नाही. आणि चालाच्या वेळेस मग आपल्याला हे काढी म्हणजे रस्त्यानं जंगल वंगल नाही राहते का. साहित्य म्हणजे शस्त्र म्हणजे असं आहे का याले चढाई आहे तो असा हात धरला चढाई आपण बिंदात चढून जातो. हा, न उतार जर असला तर अशी इले ठेवून दिली जसं सपोर्ट होऊन जाते. याच्यासाठी ना जसं रस्त्याने झाडे झुडपं आले तर थोडस कचरा वचरा अलग करासाठी. तसे तर मार्गाने म्हणा पैदल रस्ता आहे पण असं समजा काय रस्ता रमले आहेत त्या, असं काही तेवढं काही तकलीफ आहे नाही. पण महाराज तुमच्या त्या दंडाने तर काही घांगऱ्या दिसून राहिल्यात. हा, तर हे घांगऱ्या म्हणजे असं चालाच्या वेळेस असं वाचते नाही. अच्छा अच्छा, म्हणजे कोणी येणार समजायला पाहिजे का कुणीतरी येऊन राहिलं. आणि हे सर्व घेऊन साहेब मग ब्राह्मणाकडे जायचं. तो आपल्याला जसा अभिषेक करून देईल. आणि मग असं नाही का ब्राह्मणाला आपल्याला ते म्हणते का बाबाजी तुमची आता परिक्रमेची सुरुवात झाली तर कुछ दान दक्षिणा दो. मग असं काही नाही तिथं का त्याला 5,000च दिले पाहिजे. 5,000 नसन तर तुम्ही 1,000 एक देऊ शकता. 1,000 नाही, एक नाही तर मग असं समजा का तुम्ही 101 देऊ शकता. तिथं काही तेवढं काही बंधन नाही. 101 बी जर तुमच्या जवळ नाही तर त्या ब्राह्मणाला फक्त नर्मदे हर बाबाजी म्हणून द्या, तरी तो ब्राह्मण तुम्हाला बिलकुल त्या परिक्रमेसाठी असं म्हणणार नाही का तुम्ही पैसेच द्या. म्हणजे तिथं मी गेल्यानंतर हे मी पाहिलं, अनुभव घेतला. म्हणजे तिथं ब्राह्मणाला बी असं गरजच नाही का पैसेच दिले पाहिजे. तुम्ही नर्मदे हर जरी म्हणलं ना तरी ते म्हणन का ठीक आहे बाबाजी नर्मदे. आणि तिथून मग आपलं हे अभिषेक घेतला तर मग आपल्यावर कमंडलू राहते. कमंडलू तिचं पाणी घ्यायचं
आणि हे घेतलं का मग मार्गाला लागायचं. मार्गाने लागा परिक्रमेच्या मार्गाला लागून जायचं. परिक्रमेच्या मार्गाने लागा. तर महाराज तुम्ही परिक्रमेला तर गेले, सर्व साहित्य आम्हाला समजून सांगितलं. पण तुम्ही ना जो पोशाख वापरलाय सफेद मध्ये पांढऱ्यामध्ये, हो. हो याच्याबद्दल माहिती द्या. तर तिथं म्हणजे कसं आपल्याला परिक्रमा करायची आहे, तर जसं आपण रस्त्यानं लागलं, पाणी आहे, पाऊस आहे, हवा आहे, गराड आहे, तर मग जसं आपल्याला 2 ड्रेसवर तर होतेच. पण त्यासाठी आपल्याला एखादा ड्रेस एक्स्ट्रा पाहिजे. तर त्यासाठी 2 धोतर घ्यायचे, त्याचे 4 तुकडे बनवून टाकायचे. मग झाले मग हे 3. 4 तुकडे ना 4 झाले. शर्ट घ्यायचे 3. म्हणजे एक ओला आपण सकाळी करू, तर मग संध्याकाळनं जर पाणी पाऊस येऊन गेला तर मग आपल्याला वारल्या कपड्यानंच आराम होईल. आणि 3 अंडरवेअर आणि 3 बनियान. आता एवढे हे कपडे आपल्याला पोशाख बनवूनच तिथं आपल्यासोबत नेणं पडेल. नमामि देवी नर्मदे हर दादाजी. नर्मदे हर.